नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये UDAS प्लस स्टुडंट पोर्टलला सर्टिफाय कसं करावं हे पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्या गुगल सर्च इंजिनमध्ये UDAS प्लस असं आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचे पेज ओपन होईल. त्या ठिकाणी UDAS प्लसमध्ये वेगवेगळे मॉड्यूल्स आपल्याला दिसू शकतील. आपण बाय प्रोसेसने जाऊया. UDAS प्लस या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला कोपऱ्याला लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स असं ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्टेट फॉर लॉग इन असं ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्र स्टेट किंवा आपण ज्या स्टेटमधील असाल तो स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि त्या बाजूला असलेल्या गो या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला त्या स्टेटमधील लॉग इन मॉड्यूल UDAS प्लसचं ओपन होणार आहे. गो या बटनावर क्लिक केले की आपल्यासमोर या पद्धतीची स्क्रीन ओपन होईल. यामध्ये UDAS प्लसमधील सर्व मॉड्यूल्स आपल्याला दिसणार आहेत. आपल्याला स्टुडंट मॉड्यूल सर्टिफाय करायचं आहे, त्यामुळे आपल्याला स्टुडंट मॉड्यूल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर प्रोसेस होईल. त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज असेल, त्यामध्ये आपल्याला आपला UDAS क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावयाचे आहे. लॉग इन केल्यानंतर ते लॉग इन होतं तोपर्यंत आपण माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला सन 2025-26चे सर्टिफिकेशन करावायचे असल्या कारणाने करंट अकॅडमिक इयर 2025-26 या ऑप्शनवर रेड कलरमध्ये आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्याला दिसेल. त्यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण बेसिक माहिती असेल, ती खात्री करायची आहे आणि मग क्लोज या बटनावर क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर आपण खाली थोडं स्क्रॉल केल्यावर आपल्याला इयत्ता निहाय, मुलं मुली निहाय एकूण अशी पट संख्या आपल्या शाळेची दिसणार आहे. ती बरोबर असल्याची एकदा खात्री करायची आहे. त्यानंतर आपण डाव्या बाजूला बघू शकतात, या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्या ऑप्शनमध्ये स्कूल सर्टिफिकेशन हे एक ऑप्शन आहे. त्या ऑप्शनवर आपल्याला सर्टिफिकेशन प्रोसेस करण्यासाठी क्लिक करावे लागणार आहे. त्याआधी आपली विद्यार्थी संख्या खात्री करून घ्यावी. त्यानंतर डाव्या बाजूतील स्कूल सर्टिफिकेशन याच्यावर क्लिक करावे. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्यासमोर स्क्रीन दिसणार आहे. या स्क्रीनमध्ये आपल्याला टोटल स्टुडंट, कंप्लीटेड, इन प्रोग्रेस आणि नॉट स्टार्टेड म्हणजे स्टुडंट अपडेशनची काय स्थिती ही आपल्यासमोर दिसणार आहे. सर्टिफिकेशन आधी 100% स्टुडंट कंप्लीटेडमध्ये असणं गरजेचे आहे. त्यानंतर खाली गेले की आपल्याला एनरोलमेंट समरी असं ऑप्शन असेल, तिथं डाउनलोड यावर क्लिक करून या पद्धतीचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आणि मुलं मुली निहाय, इयत्ता निहाय संपूर्ण विद्यार्थी संख्या दिसणार आहे. ती बरोबर असल्याची खात्री करावायची आहे. ती खात्री झाल्यावर एनरोलमेंटच्या खाली एक रेडिओ मार्क असेल, त्या ठिकाणी एक डिक्लेरेशन आहे, त्याची काळजीपूर्वक आपण वाचन करायचं आहे. थोडक्यात या डिक्लेरेशनचा अर्थ असाच आहे की मी सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री केली आहे. त्यानंतर आपल्याला सर्टिफिकेशनसाठी प्रोसेस करावी लागणार आहे. सर्व खात्री पटल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. सबमिटवर क्लिक केलं तरी आपल्यासमोर एक प्रश्न येईल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सर्टिफाय द डेटा, म्हणजे आपला जो स्टुडंट पोर्टलमधील डाटा आहे तो बरोबर असल्याची खात्री आहे का? असेल तर ओके करा, नसेल तर पुन्हा आपण क्लोज करून ती माहिती खात्री करून घेऊ शकता. आपला माहिती बरोबर आहे, मग आपण ओके या बटनावर क्लिक केलं. ओकेवर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला एक मेसेज येईल, थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डेटा सर्टिफिकेशन डेटा डेट अँड टाईम, म्हणजे या ठिकाणी आपली सर्टिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर या पद्धतीने आपण UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूलमध्ये सर्टिफिकेशन प्रोसेस कंप्लीट करू शकतो. सर्वांनी ही प्रोसेस वेळेत करून घ्यावी. धन्यवाद. आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.